राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस संचालक ठरलेल्या आहेत। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्य सरकारकडून शुक्ला यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे आणि यामुळे आता रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक देखील ठरलेल्या आहेत। दरम्यान रश्मी शुक्ला कोण आहेत, त्यांची कारकीर्द काय यावर देखील एक नजर टाकूयात। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 1988च्या बॅचच्या त्या IPS अधिकारी आहेत। महाविकास आघाडी नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये शुक्ला यांचं नाव आलं होतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅपिंगचे देखील त्यांच्यावर आरोप आहेत। राऊत, पटोले, काकडेंसह अनेकांचे फोन टॅपिंग केल्याचा शुक्ला यांच्यावर आरोप आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण पाहतो राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे, काय अधिकची माहिती? नक्की शिवम, आज जो आहे शासन निर्णय निघालेला आहे आणि राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची लावलेला आहे। एकंदरीत रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अनेक त्यांच्यावरती आरोप होता, त्यामुळे त्यांच्यावरती आरोप झाले आणि महाविकास आघाडी नेत्यांनी त्यामुळे त्यांना कुठेतरी विरोध केला होता आणि असंही कुठेतरी म्हटलं जात होतं की रश्मी शुक्ला हे असल्याकारणे हे सगळ्या गोष्टी आणि आज कुठेतरी त्यांची जी आहे महासंचालक वर्णी लागलेली आहे। आता बघणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे की या महाविकास आघाडीच्या नेत्याची नेमकी यावरती काय भूमिका असणार आहे आणि काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी।